नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी केअरटेकरच्या कामासाठी अमितच्या घरी आलेली असते. आता वल्लरी दरवाजा नॉक करते तेव्हा अमित दरवाजा उघडतो आणि वल्लरीला बघून म्हणतो की अरे वल्लरी ये ना, तुझीच वाट बघत होतो मी. पत्ता मिळाला ना तुला बरोबर? आणि तो त्याच्या आईकडे बघत म्हणतो की आई, माझी मैत्रीण आली आहे वल्लरी, कॉलेजमधली मैत्रीण माझी. वल्लरी अमितच्या आईला नमस्कार करते. आता अमित म्हणतो की तू बस ना, मी चहा आणतो तुझ्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणते की नको, चहा नको मला. तेव्हा अमितची आई म्हणते की घे ना. वल्लरी म्हणते की अहो नको काकी, उगाच कशाला त्याला त्रास. तेव्हा अमितची आई म्हणते की तुझ्यामुळे तेवढंच मलासुद्धा अमितच्या हातचा चहा प्यायला मिळेल, मला पण 1 कप चहा आण. तेव्हा अमित म्हणतो की हो तुलासुद्धा आणतो. असं म्हणून अमित चहा करायला जातो. अमितची आई वल्लरीला बसायला सांगते तेव्हा वल्लरी तिथेच त्याच्या आई शेजारी बसलेली असते. अमितची आई विचारते की तू जळगावची ना? अमित म्हणाला होता मला. वल्लरी सांगते की अमित माझ्या कॉलेजमधला माझा एकच मित्र आहे. कसं असतं ना, आपल्या गावचं कोणी भेटलं आपल्याला, आपल्या माहेरचा माणूस भेटल्यासारखं वाटतं ना. तेव्हा अमितची आई विचारते की जळगावला कुठे? वल्लरी सांगते की अहो सोडत जळगावपासून ते 6 किलोमीटर आहे ना, तिथेच. तेव्हा अमितची आई म्हणते की तिथे माझी मावशी दिली होती. आणि वल्लरीला विचारते की तू इथे शिकायला आली होती? वल्लरी सांगते की हो, ते मी वकिली शिकायची म्हणून आले मी. तेव्हा अमितची आई विचारते की सासरच्या घरचे तयार झाले? वल्लरी थोडीशी शांत होते आणि म्हणते की हो, म्हणजे माझे मिस्टर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत ना, माझ्या स्वप्नांना ते माझ्या एवढंच महत्त्व देतात. तितक्यात किचनमधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. वल्लरी म्हणते की अरे देवा, कप फुटला वाटतं. तेव्हा अमितची आई सांगते की हो, या महिन्यात 5वा कप आहे. वल्लरी सांगते की ते पुरुषांना नाही जमत ना एवढं काम, म्हणून ते झालं असेल. अमितची आई सांगते की काय करणार, माझ्यामुळे करायला लागतं त्याला. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी करते ना त्याला मदत. असं म्हणून वल्लरी किचनमध्ये जाते. आता अमित किचनमध्ये फुटलेल्या कपांच्या काचा गोळा करत असतो तेव्हा वल्लरी तिथे येते आणि म्हणते की दे, मी करते. अमित म्हणतो की तू विनाकारण त्रास घेतला, मी घेतलं असतं करून हे सगळं. आता वल्लरी अमितला म्हणते की असू दे, आणि ती म्हणते की चहा दे, मी गाळते चहा. अमित वल्लरीला म्हणतो की वल्लरी, तू आल्यामुळे ना आईला खूप बरं वाटते. वल्लरी म्हणते की तसं असेल तर बरंच आहे ना, पण एक विचारू का, त्यांना काय झालं? अमित सांगतो की तरुणपणीच तिला पॅरालिसिस झाला होता, खूप कॉम्प्लिकेशन्स होते, त्यात बाबा नसल्यामुळे खूप खचून गेले ती, आणि एकदा मन खचून गेलं तर बाकी काय होणार आहे. वल्लरी अमितला म्हणते की पण तू नको काळजी करू, त्या होतील बऱ्या. आता दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता तिच्या कामात तिच्या मॅडमशी बोलत असते की मॅडम ऐका ना. तेव्हा तिच्या मॅडम म्हणतात की आता काय आहे, सॅलरी क्रेडिट झाली आहे ना तुझ्या अकाउंटवर? तर श्वेता म्हणते की हो झाली आहे. तेव्हा श्वेताच्या मॅडम तिला म्हणतात की काय आता, सॅलरी क्रेडिट झाली आहे ना तुझ्या अकाउंटवर? तर श्वेता म्हणते की हो झाली आहे, पण ती जरा कमी झाली, जरा हिशोब चुकला आहे का? मॅडम म्हणतात की चुकला, मला वाटतं हिशोब यावेळी पहिल्यांदाच बरोबर झाला आहे. श्वेता घाबरून विचारते की म्हणजे? मॅडम म्हणतात की किती चुका करतेस गं, या महिन्यात तू जेवढ्या चुका केल्या आहेस ना तेवढे पैसे मी कट केले आहेत, त्याशिवाय तू वठणीवर येणार नाही, आणि हे नसेल मान्य तर निघ इथून, आम्ही दुसरी शोधू. इथे काम करायचं असेल ना तर चुका करायच्या नाही. तसं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर दुसरीकडे आपण डिलिव्हरी करण्यासाठी जात असते आणि ती कॉलवर बोलत असते की तिथे समीर सरसुद्धा असतात. कॉलवर बोलत गाडीतून बाहेर येतात. आता दोघांचं एकमेकांकडे लक्ष नसतं. दोघांचा एकमेकांना धक्का लागून प्रेरणाच्या हातातील सामान खाली पडतं. ते उचलण्यासाठी दोघेही खाली वागतात. दोघेही एकमेकांकडे बघून थोडेसे शांत होतात. आता प्रेरणा समीर सरांना बघून खूप खुश होते आणि तिला वाईटही वाटतं, आणि ती काहीही न बोलता रडत तिथून निघून जाते. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेता आणि अनिमेशसोबत कॉलवरती बोलत असते. आता अनिमेश तिला नोकरी सोड असं सांगत असतो. श्वेता चिडून म्हणते की अनिमेश, तुला समजते का तू काय म्हणतोय ते? नोकरी सोडून मी काय करू, राहू कुठे आणि खाऊ काय? आणि परत चिडून म्हणते की मी लग्नाचा विषय काढला की तू विषय का बदलतोस? पण अनिमेश काही न बोलता कॉल कट करतो आणि तिला मेसेज करतो की नेटवर्क नाही आहे. श्वेता मेसेज बघून स्वतःशीच रागाने म्हणते की नेटवर्क नाही आहे का, माझ्याशी बोलायचं नाही? तर नंतर रात्री आपण पाहतो की प्रेरणा रात्री थकून सर्व डबे डिलिव्हरी करून घरी येते. लाईट नसल्यामुळे सर्वजण अंधारात बसलेले असतात. प्रेरणा दरवाजा वाजवते तेव्हा मनोज खुश होऊन वल्लरी आहे असं समजून दरवाजा उघडतो. प्रेरणा मनोजला बघून आश्चर्याने म्हणते की मनोज भाऊजी, तुम्ही इथे? मनोज सांगतो की वल्लरीला भेटायला आलो आहे. तेजा म्हणते की मला वाटलं होतं जळगावचे थॉमस एडिसन आले आहेत आपल्याकडे लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, पण नाही, वल्लरी फोन उचलत नाही आहे ना, तिची काळजी वाटते म्हणून तिला चेक करायला आले आहेत. प्रेरणा म्हणते की मनोज भाऊजी, तुम्ही नका एवढी काळजी करू, अहो लाईट नाही आहे ना त्यामुळे फोन डिस्चार्ज झाले आहे. तसंच वल्लरीचा सुद्धा झाला असेल डिस्चार्ज. तसं
आत्तापर्यंत यायला पाहिजे होती, ती येईलच. मिठू हळूच श्वेताला म्हणते, मोबाईल लागत नाही म्हणून डायरेक्टली घरी आला, याला म्हणतात प्रेम. प्रेरणा म्हणते की तेजा काही चहा वगैरे विचारलास की नाही त्यांना. मनोज म्हणतो की नाही, ते चहा वगैरे राहू द्या, पण ते वल्लरीला यायला रोज एवढाच उशीर होतो का कॉलेजमधून? आत्तापर्यंत यायला हवी होती ना. प्रेरणा म्हणते की बरोबर आहे भाऊजी, तुमचं रोज एवढा वेळ होत नाही तिला, पण आज झाला आहे, काहीतरी कामात अडकली असेल. मनोज टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की उशीरसुद्धा झाला आहे आणि फोनसुद्धा बंद आहे तिचा, काही वेगळं तर नसेल ना. तेजा विचारते की वेगळं म्हणजे? मनोज काळजीने म्हणतो की काही प्रॉब्लेममध्ये तर नसेल ना ती. तेव्हा सगळेच थोडे टेन्शनमध्ये येतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी अमितच्या आईसाठी पोहे घेऊन येते आणि ती अमितच्या आईला म्हणते की काकी खाऊन सांगा ना मला कसे झाले ते. अमितच्या आई पोहे खाते आणि सांगते की छान झाले आहेत, एवढ्या वर्षात असे शिजलेले पोहे मी खाल्लेच नाहीत. अमित वल्लरीला म्हणतो की खरं सांगू का, कितीतरी वर्षांनी सुगरणबाईच्या हातचे पोहे खाल्ले आहेत तिने, बघ ना किती खुश आहे ती. वल्लरी म्हणते की मला आता निघायला हवं, उशीर होत आहे ना. असं म्हणून ती अमितच्या आईचा आशीर्वाद घेऊन तिथून निघते. अमित वल्लरीला म्हणतो की वल्लरी थँक्स, माझ्या आईसाठी एवढं केलंस तू. वल्लरी म्हणते की खरं तर मी तुला थँक्यू म्हणायला पाहिजे, तू मला मदत केली, मला बरं वाटलं. असं म्हणून ती तिथून निघते. यानंतर आपण पाहतो की मनोज वल्लरीच्या कॉलेजवर जातो आणि तिथे वॉचमनला विचारतो की दादा कॉलेज सुटलं का. वॉचमॅन सांगतात की कॉलेज केव्हाचं सुटलं आहे. तेव्हा मनोज खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की कुठे गेली असेल ही, आणि तो परत तिला कॉल ट्राय करायला लागतो, पण वल्लरीचा फोन बंद असतो. मनोज म्हणतो की तिला काही झालं तर नसेल ना. तर दुसरीकडे मिठू म्हणते की खरंच काही झालं नसेल ना आपल्या वल्लरीला. यावर तेजा म्हणते की आपली वल्लरी. तर मिठू म्हणते की ती आपल्यासोबतच राहते ना, मग टेन्शन येणारच ना, आणि त्यात ती मुंबईमध्ये नवीन आहे बिचारी. प्रेरणा म्हणते की मिठू हुशार आहे हा वल्लरी, त्या गुंडांपासून तिच्यामुळे सुटलो आहोत आपण, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवा. तेजा मिठू आणि प्रेरणाकडे बघत म्हणते की श्वेता फॅन क्लब तयार होतोय वल्लरीसाठी. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतं, म्हणून मिठू खुश होऊन धावत वल्लरी आली वाटतं असं म्हणून दरवाजा उघडते. तर मनोज आलेला असतो. मनोज पटकन विचारतो की वल्लरी आली का घरी. प्रेरणा आश्चर्याने विचारते की आली का म्हणजे तुमच्यासोबत नाही का ती. मनोज टेन्शनमध्ये येऊन म्हणतो की सगळीकडे शोधलं, तिला नाही भेटली, पण ती तिच्या कॉलेजपर्यंत पण गेलो होतो. मिठू घाबरून म्हणते की कुठे गेली असेल यार ही. प्रेरणा म्हणते की एवढा उशीर कधीच होत नाही आहे तिला यायला. आता मिठू म्हणते की तेच ना, सगळ्यांच्या आधी तीच आलेली असते घरी. मनोज घाबरून म्हणतो की मला तर खूप टेन्शन येतं आणि म्हणतो पोलिसांकडे जायला हवं. असं म्हणून तो तिथून जायला लागतो. तितक्यात तिथे वल्लरी येते. वल्लरी मनोजला बघून खूप खुश होते आणि म्हणते की अहो तुम्ही इथे. मनोज खूप घाबरलेला असतो आणि तो वल्लरीला बघून चिडून म्हणतो की वल्लरी अगं कुठे होतीस तू, कुठे कुठे शोधलं तुला, तुझ्या कॉलेजपर्यंत जाऊन आलो, घरातलं कोणालाच तुझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. त्या पण म्हणत होत्या की आजच उशीर झाला आहे वल्लरीला, कॉलेजमधून सरळ घरी यायचं ना, भटकत कुठे गेली होतीस तू, गावावरून इथे भटकायला आली आहेस का मुंबईमध्ये. आणि रागाने विचारतो की कुठे होतीस एवढा वेळ. वल्लरी घाबरत सांगते की ते मी. मनोज रागाने म्हणतो की काय विचारतोय मी, कुठे होतीस. वल्लरी घाबरत आणि अडखळत म्हणते की ते मी मित्राला मदत. मनोज रागाने विचारतो की कोण मित्र, कोणत्या मित्राला आत्ता मदत करायला गेली होतीस तू. तेजा रागाने मनोजला म्हणते की जळगावचा एडिसन, आवाज खाली करायचा, बायकोला अशा आवाजात बोलायचं नाही. वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई तुम्ही सुद्धा यांच्याशी अशा आवाजात नाही बोलायचं. तेजा म्हणते की अगं तू कशी आहेस हे विचारण्याऐवजी तू कुठे भटकायला गेली होतीस हे विचारतोय तुझा नवरा तुला. वल्लरी म्हणते ते काही असलं तरी ती आमची गोष्ट आहे, तुम्ही मध्ये नका पडू. तेजा म्हणते की ठीक आहे, मग बाहेर जाऊन भांडा, इथे नाही भांडायचं, खाली जाऊन भांडायचं, आणि पुरुष या घरामध्ये अलाउड नाही आहे, त्यामुळे प्लीज. आणि असेही मला तुमच्या या फॅमिली ड्रामामध्ये शून्य इंटरेस्ट आहे. आणि ती वल्लरीला म्हणते की पहिल्यांदा मी तुझी बाजू घेतली होती, पण त्याची तुला किंमतच नाही आहे. हा फॅमिली ड्रामा ना खाली जाऊन करायचा आणि भांडून झालं की परत घरात यायचं. असं म्हणून ती दरवाजा लावून घेते. वल्लरी मनोजला खाली घेऊन जाते. आता मनोज वल्लरीला म्हणतो की ह्या अजून पण अशाच वागतात का तुझ्याशी. वल्लरी म्हणते की नाही, सगळ्या नाही, पण तुम्ही हे सगळं जाऊ द्या, पहिलं मला सांगा की तुम्ही कसे आहात, तुम्हाला कुठे लागलं आहे का. आणि ती मनोजचा हात बघून म्हणते की अहो केवढं लागलं आहे तुम्हाला, आणि विचारते की तुम्ही दवाखान्यात गेला होता का. मनोज सांगतो की हो मी दवाखान्यात गेलो होतो, पण मला सांग तू कुठे होतीस, कुठे कुठे शोधलं मी तुला, कॉलेजमध्ये सुद्धा गेलो आणि काय काय विचार आले माझ्या मनात, मी एकटा कुठे शोधणार होतो तुला एवढ्या मोठ्या शहरात. वल्लरी अडखळत म्हणते की ते मी मैत्रिणीकडे गेले होते. मनोज म्हणतो की मगाशी तर तू मित्र म्हणाली होतीस ना. वल्लरी म्हणते की चुकून बोलले, ते मी मैत्रिणीकडेच गेले होते, तिने तिचं घर बदललं ना, तर ते सामान लावायला म्हणून गेले होते.
मनोज म्हणतो, अगं मग तिच्या घरी गेल्यानंतर तरी फोन चार्ज करायचा ना, दिवसभर फोन बंद होता तुझा. एवढं चांगलं सरप्राईज द्यायचं होतं तुला, पण त्यावर विरजण पडलं. वल्लरी कान पकडून म्हणते की माफ करा मला, पुन्हा असं नाही होणार, सॉरी. मनोज म्हणतो की बरं, आणि तुला मागाशी काय बोललो त्यासाठी मी पण सॉरी, असं म्हणून तो सुद्धा कान पकडतो. आता वल्लरी त्याला थांबवत म्हणते की अहो काय करताय तुम्ही नका माफी मागू. मनोज म्हणतो की वल्लरी तुला सरप्राईज ऐकायचं आहे की नाही, आणि तो सांगतो की मला आठवड्याभरासाठी काम भेटलं आहे, ते सुद्धा ठाण्यात. हे ऐकून वल्लरी खूप खुश होते. मनोज म्हणतो की आता तुला रोज भेटता येईल बघ, आणि म्हणतो की मी एक काम करतो, मी तुला रोज कॉलेजला सोडायला आणि घ्यायला येत जाईल. वल्लरी थोडी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की नाही नको. मनोज म्हणतो की अगं नको कशाला, तेवढाच जास्त वेळ भेटेल ना. वल्लरी म्हणते की कशाला तुम्ही उगाच त्रास करून घेता, मी जाईल ना. मनोज म्हणतो की काय झालं वल्लरी, तुला आवडलं नाही का, तुझा चेहरा अचानक पडला. वल्लरी म्हणते की नाही हो, असं का म्हणताय तुम्ही, मला आवडलं, पण ते आज दिवसभर मी कॉलेजमधून दमून आले आणि मैत्रिणीच्या घरी गेले होते ना सामान लावायला, त्यामुळे थोडी थकली आहे. मनोज तिला म्हणतो की वल्लरी काय लपवतेस तू. मग वल्लरी मनोजला रातराणीच्या झाडाजवळ घेऊन जाते आणि म्हणते की मी काहीही लपवलं तरीही नाही लपवणार, मग हीच तुम्हाला सांगेल की मी तुमची किती आठवण काढते. तेजा आणि मिठू त्यांच्याकडे वरून बाल्कनीमधून बघत असतात. मिठू त्यांना आवाज देते आणि म्हणते की आज रोमॅन्टिक सीन बघायला भेटणार आहे वाटतं. मनोज आणि वल्लरी थोडेसे दचकतात. मनोज वल्लरीला म्हणतो की मी उद्या तुला घ्यायला येतो, बाय, असं म्हणून तो तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की वल्लरी देवासमोर हात जोडून रडत म्हणते की मला माफ कर देवा, मला त्यांच्याशी खोटं बोलायचं नव्हतं, शपथ सांगते, मला फक्त यांची मदत करायची आहे म्हणून मी हे सगळं करत आहे. मी खरं सांगते, एकदा का पहिला पगार आला ना, मी यांना सगळं खरं सांगून टाकेन, शपथ. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की मनोज वल्लरीला कॉलेजमध्ये सोडायचं आहे म्हणून तिला घ्यायला आलेला असतो. मिठू त्याला चहा देते, तेव्हा मनोज म्हणतो की ताई नको चहा. तेजा म्हणते की बरं झालं. मग मिठू त्याला आग्रह करत म्हणते की अर्धा कप तरी घ्या. तेजा म्हणते की अगं त्यांना नको असेल तर कशाला आग्रह करतेस, आणि तसंही आजकाल दुधाचं बिल जरा जास्तच येत आहे. मनोज त्याच्याकडे बघून म्हणतो की ताई तुम्ही पुण्याच्या आहात का. तेजा रागाने विचारते की हो का. मनोज म्हणतो की नाही, सहज विचारलं. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. प्रेरणा मनोजला नाश्ता आणून देते आणि म्हणते की संकोच करू नका, घ्या. तेजा म्हणते की द्या, सगळं मजा आहे. मग मनोज प्रेरणा आणि मिठूला म्हणतो की ताई वल्लरी तयार झाली का, तिला सांगा मी खाली तिची वाट बघतोय, असं म्हणून तो नाश्ता न करता तिथून निघून जातो. प्रेरणा आता तेजाला म्हणते की तेजा पाहुणे आले असताना काय तुझा आगाऊपणा चालू असतो ग. मिठू म्हणते की 2 पोळ्या खाल्ल्या असत्या तर काय बिघडलं असतं तुझं. तेजा म्हणते की प्रश्न पोळ्यांचा नाही आहे, प्रश्न प्रिन्सिपल्सचा आहे. तितक्यात वल्लरी तयार होऊन बाहेर येते. इकडे तिकडे बघत विचारते की हे कुठे गेले. मिठू सांगते की तेजा त्यांना खाण्यावरून बोलली ना, म्हणून मनोज जिजू खाली गेलेत. प्रेरणा तिला ओरडत म्हणते की मिठू बावळट आहेस का, गप्प बस. हे ऐकून वल्लरीला खूप वाईट वाटतं आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.